हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण काही टॉप नर्सिंग MCQs डिस्कस करणार आहोत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB नीट अशा सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. या सगळ्या वेगवेगळ्या एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. ज्यात या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करण्यात येतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन आणि जे काही पर्सनल गायडन्स आहे ते देखील प्रोव्हाइड केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT CET नर्सिंगसाठीची बॅच ऑलरेडी 25 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. तर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचसाठीची या कोर्ससाठीची तुमची फीस असणार आहे ₹5,000 जर तुम्ही सिंगल कोर्ससाठी बघत असाल, आणि कॉम्बो कोर्ससाठीची फीस असणार आहे ₹10,000. तर आता आपण वळूया आपल्या MCQ डिस्कशनवर. तर सगळ्यात पहिले फर्स्ट MCQ आहे आपला, ॲट व्हॉट जेस्टेशनल एज इज प्लासेंटा प्रिव्हिया युजली रिइव्हॅल्युएटेड विथ अल्ट्रासाउंड. अल्ट्रासाउंडच्या मदतीने प्लासेंटा प्रिव्हिया कुठल्या स्टेजला, जेस्टेशनल स्टेजला म्हणजे प्रेग्नन्सी स्टेजला reevaluate केलं जातं. So the right answer is 32 weeks. Option number C is your right answer. Placental position is reassessed around 32 weeks to check for resolution. म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, हे रिअसेस करण्यासाठी 32 वीक्सच्या अराउंड चेक केलं जातं. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हिया इज कॉमनली असोसिएटेड विथ विच प्रिव्हियस युटेराइन सर्जरी. प्लासेंटा प्रिव्हिया कुठले युटेराइन सर्जरी च्या बेसिसवर असोसिएट केला जातं. सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर, दॅट इज सिझेरियन सेक्शन. येस, आपण त्याला सीझर म्हणतो. प्रिव्हियसली cesarean deliveries increase the risk due to the uterine scarring. Okay, next, the bones of the palm of the hand are called. जे आपल्या हाताचे बोन्स असतात, हाताच्या तळव्याचे, त्याला काय म्हणतात? So the right answer is metacarpals. They are called as metacarpals, which are 5 long bones that make up the palm म्हणजे हाताचा तळवा. प्रोव्हाइडिंग सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू हँड. काय होतं, यांनी सपोर्ट प्रोव्हाइड होतो आणि फ्लेक्झिबिलिटी दिली जाते. नेक्स्ट, विच इन्स्ट्रुमेंट मेजर्स पीक एक्सपिरेटरी फ्लो. कुठली अशी इन्स्ट्रुमेंट आहे जी पीक एक्सपिरेटरी फ्लो मेजर करते? सो द राईट आन्सर इज पीक फ्लो मीटर. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर स्टुडंट्स. यांनी काय होतं, इट मेजर्स द मॅक्झिमम स्पीड ऑफ एक्झलेशन. स्पीड काय आहे ती मेजर केली जाते, आणि इट इज कॉमनली युज्ड इन अस्थमा मॅनेजमेंट. अस्थमाचं मॅनेजमेंट करण्यासाठी ही डिव्हाइस यूज केली जाते, दॅट इज कॉल्ड एज पीक फ्लो मीटर. नेक्स्ट, which prenatal care measure can reduce the severity of placenta previa. प्रीनॅटल म्हणजे काय, अगोदर जी केअर केली जाते त्यांनी कुठली अशी केअर आहे जी रिड्यूस करते सिव्हिअर ऑफ placenta previa, that is avoidance of smoking and substance abuse. Yes, option number C is your right answer. This reduces risk of placenta abnormalities. Next, which imaging modality provides the most accurate details about placenta previa? कुठली अशी इमेजिंग मोडॅलिटी आहे जी एकदम अक्युरेट डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड करते? तो ऑप्शन इज transvaginal ultrasound, that is option number C, which is the clearest visualization of the placental position. Okay, so हे काही टॉप MCQs होते विद्यार्थी मित्रांनो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट MCQs आहेत. तुम्ही इथे बघितलं असेल प्लासेंटा प्रिव्हिया वरचे MCQs आहेत जे मोस्ट कन्फ्युजिंग असू शकतात तुमच्यासाठी. सो डोंट गेट कन्फ्यूज. तुम्ही जर तुम्हाला काही क्वेश्चन मध्ये डाऊट आहे, मेक शुअर तुम्ही तो क्वेश्चन 2दा-3दा वाचताय आणि त्यानंतर त्या क्वेश्चनचा आन्सर अटेम्प्ट करताय. ओके स्टुडंट्स, सो
आता ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MST CET नर्सिंग PCB नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला काय करतो, लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येतं, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात विथ फुल सिलेबस, नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तो दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. आपली MST CET नर्सिंग साठीची 2026 साठीची बॅच 25 ऑगस्ट पासून ऑलरेडी चालू झालेली आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. यासाठी या कोर्ससाठीची तुमची फीज असणार आहे 5000 सिंगल कोर्ससाठी आणि कॉम्बो कोर्ससाठी ₹10,000. तर ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे जॉईन करता तर ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल, जीच्या आयकॉनवर क्लिक करून तो ऍप डाउनलोड करायचा आहे. एकदा की तो ऍप डाउनलोड केला तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, जिथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, चॅट आणि स्टोअर आणि चॅट्स. तर स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला वरती सर्च बारला सर्च करायचं. जर तुम्ही नर्सिंगसाठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा, जर तुम्ही PCB कोर्ससाठी बघत असाल तर PCB सर्च करा आणि जर तुम्ही नीट साठी बघत असाल तर नीट सर्च करा. अशा प्रकारे जे काही तुम्ही सर्च कराल तिथे तुम्हाला तो कोर्स विजिबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर जे काही तुमचे फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्ह आहे जे कोणी या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.